आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल सन्माननीय श्रीनिवासजी पाटील साहेब यांचं या कार्यक्रमाच्या स्थळी आगमन झालेलं आहे। त्यांचं दुर्गभान प्रकाशन आणि गुरुकुल प्रतिष्ठान त्याचप्रमाणे अरुणजी काळजे यांचं मित्रपरिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे। मी आदरणीय साहेबांना विनंती करतो आपण मंचावरती यावं। त्यांच्या समवेत सन्माननीय अरुणजी बोराडे यांचे पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत। मंचावरती त्यांच्या येण्या अगोदर मी मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण दीप प्रज्वलन आणि संत ज्ञानेश्वर आणि तुकोबरा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करूनच मंचावरती यावं। मंचावरती जे मान्यवर उपस्थित होणार आहेत मी त्यांना विनंती करतो आपण कृपया मंचावरती यावं। सन्माननीय खासदार श्री श्रीनिवासजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, सन्माननीय माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष संजोगजी वाघेरे पाटील, दुर्गभान प्रकाशनचे योगेश काळजे, सन्माननीय लेखक यांनी मंचावरती यावं। तत्पूर्वी मान्यवरांच्या समवेत संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी मंचावरती यावं। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलांत मती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। सन्माननीय सबनीस सरांना मंचावरती घेऊन यावं। सन्माननीय सबनीस सरांना मी विनंती करतो आपण मंचावरती या। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित झालेले माजी महापौर माननीय शरदजी बोराडे, त्याचप्रमाणे अण्णासाहेब नगर बँकेचे सन्माननीय चेअरमन राजेंद्र सस्ते यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत। आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांना त्वरित कार्यक्रमाच्या स्थळी घेऊन यावं आले। सन्माननीय संदीप तापकीर सर, आपणास विनंती आहे आपण श्रीपाल सबनीस सरांना विचारपीठाकडे घेऊन यावं। विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे सन्माननीय संपादक आणि दुर्गभानशी ज्यांचं नातं आहे असे संदीपजी तापकीर, डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचं आगमन होत आहे। सन्माननीय खासदार साहेब आणि सन्माननीय डॉक्टर श्रीपालजी सबनीस या दोनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात येईल आणि तदनंतर दीपप्रज्वलन करून ही मान्यवर मंचावरती येतील। देहू आणि आळंदीच्या अगदी मधोमध असलेल्या मुशीच्या या इंद्रायणी तीरावर आणि
ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीच्या विसाव्याच्या ठिकाणी आज आपण सगळे एकत्रित जमलेलो आहोत। या पुण्यभूमीमध्ये संपन्न होत असलेल्या आपल्याच गावच्या सुपुत्राच्या हातून जी साहित्य निर्मिती झालेली आहे त्या साहित्य निर्मितीचा प्रकाशन सोहळा आज आपण याची देही याची टोळा पाहतो। युवकांचे आशास्थान आणि तरुण तडफदार दमदार आमदार महेश दादा लांडगे यांचंही या कार्यक्रमाच्या स्थळी आगमन होत आहे। दादांना विनंती आहे आपण कार्यक्रमाच्या स्थळी यावं। जागतिक महामारीच्या आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही आपल्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सन्माननीय अरुणजी बुराडे यांच्या प्रेमाखातर सर्व बंधनांना समजून उमजून आणि त्या पद्धतीचं त्या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे। सन्माननीय खासदार साहेब यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन झालेलं आहे आणि मी सन्माननीय श्रीपाल सबनीस सरांना विनंती करतो आपण हे दीपप्रज्वलन करावं। सन्माननीय सौभाग्यवती सबनीस ताई यांच्याही शुभ हस्ते दीपप्रज्वलन केलं जात आहे। सन्माननीय पिंपरी शहराचे राष्ट्रवादीचे शहर प्रमुख आणि माजी महापौर संजोगजी वाघेरे पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे। त्यानंतर माजी उपमहापौर शरदजी बोराडे यांनाही विनंती आहे आपणही करावं। त्याचप्रमाणे सन्माननीय आमदार महेश दादा लांडगे यांच्याही शुभ हस्ते दीपप्रज्वलन होईल। मी मान्यवरांना मंचावरती स्थानापन्न होण्याची विनंती करणार आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोशी नगरीमध्ये सन्माननीय खासदार श्रीनिवासजी पाटील सर आणि त्यांच्या समवेत सन्माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर या दोनही मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे। डाव्या बाजूला बऱ्याचशा खुर्च्या रिकाम्या आहेत। मी त्यांना विनंती करतो जे मान्यवर पाठीमागील बाजूस उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतोय आपण कृपया त्या ठिकाणी जाऊन स्थानापन्न व्हावं। प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सन्माननीय दत्तात्रय मोकाशी साहेब यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आगमन झालंय, त्यांचं स्वागत। चेअरमन सन्माननीय राजू फस्ते यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत। त्याचप्रमाणे सन्माननीय सुभाषजी बोराडे यांचंही या कार्यक्रमाच्या प्रसंगी आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। सन्माननीय शरदजी सस्ते त्याचप्रमाणे इतर सर्व मित्र परिवार यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरपूर्वक स्वागत। मी सर्व मान्यवरांना मंचावर येण्याची विनंती करणार आहे, ज्यामध्ये सन्माननीय माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष माननीय संजोगजी वाघेरे पाटील यांना आणि सन्माननीय अरुणजी बोराडे यांना मी विनंती करणार आहे आपण उभयतांनी सर्व मान्यवरांना मंचावरती येण्याची त्यांना आसनस्थ करण्याची विनंती आहे। मी सन्माननीय खासदार
श्रीनिवासजी पाटील साहेब आणि डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांना विनंती करतो आपण मंचावरती या. मंचावरती निवडक मान्यवरांनाच मंचावरती स्थानापन्न होण्याची विनंती आहे. त्यानंतर सर्व मान्यवरांनी समोरील बाजूस असलेल्या खुर्च्यांमध्ये स्थानापन्न व्हावं अशी विनंती आहे. काही क्षणातच सन्माननीय आमदार महेशदादा लांडगे यांचंही आगमन होणार आहे आणि त्यातच काही कारणानिमित्त आदरणीय रसिकराज दादा उल्हासदादा पवार यांचंही आगमन काही वेळानं होणार आहे. त्यामुळं या दोन मान्यवरांची येण्याची वेळ थोडीशी पुढे गेल्या कारणानं कार्यक्रम आपण नियोजित वेळेत सुरू करत आहोत. आज या कार्यक्रमाला जे अतिथी म्हणून लाभलेले आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते ही शब्दांची सन्माननीय संदेश कुमार नवले यांचंही आगमन झालेलं आहे. काँग्रेस पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत, त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत. मान्यवरांचं मंचावरती आगमन झालेलं आहे. मी अधिक वेळ न घेता, बराच काळ आपण बसलेला आहात, मी आणि आपण एकमेकांशी संवाद साधत होतो, परंतु आता खऱ्या अर्थानं जी पर्वणी आपल्यास अनुभवायची आहे त्या प्रकाशन पर्वाचं सुरुवात सर्वप्रथम होईल ते या पुस्तकांचे लेखक, कवी आणि लेखक आदरणीय अरुणजी बोराडे यांना. मी मधले जे सोपस्कार आहेत ते बाजूला ठेवतोय आणि मी तत्काळ सन्माननीय अरुणजी बोराडे यांना विनंती करणार आहे की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविकही आपण करावं आणि या ठिकाणी आपलं मनोगतही, लेखक म्हणून आपलं मनोगतही व्यक्त करावं. मी सन्माननीय योगेशजी काळजे यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. माय माझी इंद्रायणी आणि वेद सामाजिक जाणीवांचा या दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल आणि सातारा लोकसभेतून संपूर्ण देशभर गाजलेल्या निवडणुकीतून पुन्हा एकदा निवडून गेलेले खासदार आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, थोर साहित्यिक, विचारवंत, ज्यांनी माझ्या दोन्ही पुस्तकांचं समीक्षण केलं, दोन्ही पुस्तकांना ज्यांनी प्रस्तावना लिहून दिल्या, ते आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, व्यासपीठावरती उपस्थित असलेले पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर आदरणीय संजय वाघेरे पाटील, ज्यांच्या पाठपुराव्यामुळे हे पुस्तक लवकर, ही दोन्ही पुस्तकं लवकर आपल्या समोर येत आहेत, ते दुर्गमान प्रकाशनचे योगेशजी काळजे, आमचे मार्गदर्शक आदरणीय मोहम्मदभाई पानसरे, या शहराचे माजी उपमहापौर माननीय शरदजी बोराडे, खरं तर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय भोसरी विभागाचे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय महेशदादा लांडगे यांचे या ठिकाणी आगमन झालेले. मी त्यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. दादा, आपण दीपप्रज्वलन करून व्यासपीठावरती यायचं आहे. साहित्य क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक तुकाराम पाटील सर, राज अहिरराव, राजेंद्र घावटे सर, पुरुषोत्तम सदाफुले, ज्येष्ठ कविवर्य माझे मित्र उद्धवजी कानडे, आपण सर्वजण त्या कामगार चळवळीमध्ये मी अनेक वर्ष काम करत होतो, त्या माझ्या
कामगार संघटनेचे, हिंदुस्थान अँटीबायोटिकच्या कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत. माननीय विजय पाटील, राजेंद्र जाधव, इतरही कामगार क्षेत्रातील अनेक मंडळी या ठिकाणी आहेत. आणि विशेषतः माझ्या कुटुंब परिवारातील सर्वजण, माझे काका आहेत हरिभक्त परायण तुकाराम भालेकर, आणि इतर माझे गावातील सर्व सहकारी या आमदार साहेब. खरं तर लिहिण्याचा पिंड मी अधिक बोलणार नाही. बोलण्यासारखं जे आहे ते मी लिहिलेलं आहे. माझ्या दोन्ही पुस्तकामध्ये, मनोगतामध्ये माझ्या भावना मी व्यक्त केलेल्या आहेत. परंतु एखाद्या परिसराचा, एखाद्या मातीचा, एखाद्या गावाचा असा स्वतःचा काही एक वेगळा गंध असतो. माझ्या इंद्रायणीचाही हा एक वेगळा गंध आहे, या मातीचाही वेगळा गंध आहे. त्या गंधामध्ये मी जन्मलो, वाढलो, घडलो याच ठिकाणी. मग इथला एक वेगळा संस्कार आहे. आपण ज्या जागेमध्ये बसलेलो आहोत, ही जागा ज्ञानदेव तुकोबाची पालखी, दिंड्या, वारकरी यांना सातत्यानं वर्ष आणि प्रत्येक एकादशीला या ठिकाणाहून वारकरी जातो. देववरून तुकोबाच्या दर्शन घेऊन निघालेला वारकरी आपण या जागेमध्ये थांबलेलो या ठिकाणी विसावतो. ही पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे. आणि मग तो माऊलीच्या दर्शनाला आळंदीला जातो. मी लिहिलेला आहे, माय माझी इंद्रायणी, वैष्णवांची मांदियाळी, माऊलींच्या समाधीचा भावस्पर्श माझ्या भाळी. इथल्या प्रत्येक नागरिकाच्या भाळाला, कपाळाला माऊलींच्या समाधीचा स्पर्श आहे. त्यांच्या वतीनं मी लिहिलेला आहे. आणि या ठिकाणी हे या जागेचं पावित्र्य आहे. खूप माझी इच्छा होती पाटील साहेब की हा कार्यक्रम माझ्या गावात व्हावा, हा सुगंध माझ्या गावकऱ्यांना समजावा, माझ्या जवळच्यांना समजावा, गणगोताला समजावा. दुसरा एक विषय आहे वेद, सामाजिक जाणीवांचा. एक 25-30 वर्षापूर्वी, 35 वर्षापूर्वी आम्ही सगळी शाळकरी मुलं कॉलेजसाठी ज्यावेळेस पुढच्या गावी गेलो, त्यावेळेला एक वेगळी दृष्टी आम्हाला दिसायची. मग आमचं तारुण्य कसं गेलं, भारलेले दिवस होते. आम्ही ज्यांच्या हाताखाली शिकलो ते आमचे गुरुजन कसे होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्यासाठी, देशासाठी लढलेल्या आणि त्या पराक्रमाच्या, शौर्याच्या त्यांच्या कथा ऐकलेल्या, देशभक्तीनं, राष्ट्रभक्तीनं भारावलेल्या शिक्षकाच्या हातून ज्यावेळेस आम्ही ही शिक्षणाची शिदोरी घेतली, संस्काराची शिदोरी घेतली, ती घेतल्यानंतर आपणही समाजाचं देणं लागतो, आपणही त्यांच्यासाठी काही केलं पाहिजे. आणि या भावनेतून आम्ही चिमुकल्या हातांनी त्यावेळेला जे काही थेंब करत आलो त्याची ही कथा आहे. ही सामाजिक जडणघडण कशी झाली, या पुस्तकाचे 3 भाग आहेत. एक सामाजिक जडणघडण आहे, दुसरी सामाजिक मनोभाव आहे. सामाजिक मनोभाव या अर्थी की मी डोळ्यानं पाहत गेल्या 40 वर्षामध्ये जे काही लोक मी माझ्या जवळचे सहकारी जवळून पाहिले, अनुभवले, की एक काम घेतलं आणि ते सातत्यानं निरपेक्षपणे समाजासाठी करत आले. खूप लोक आहेत असे. मग आम्ही नवीन पिढीला काय देणं लागतो, तर यांचा आदर्श लोकांपुढे मांडला पाहिजे. मग माझे मोहम्मदभाई पानसरे असतील, राजाभाऊ गोलांडे असतील, अमृत पराड असतील, असंख्य लोक आहेत की सामाजिक जाणीव ठेवून हे लोक काम करत आलेले आहे. हे लिहिण्यामध्ये काही कुठलंही राजकारण नाही. कालपर्यंत त्या लोकांना माहिती नाही की मी त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे. परंतु ह्या माझ्या भावना आहेत. मैतांचा मैतर, सबनी सरांना शब्द खूप आवडला. सरांनी मला सांगितलं, मैतांचा मैतर, की पूर्वीचा काळ असा होता आमच्या हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कॉलनीमध्ये की विविध देशाच्या विविध भागातून, विविध प्रांतातून आलेले लोक त्या ठिकाणी राहत होते. कुणाच्या चालीरीती माहिती नाहीत, कुणाच्या पद्धती माहिती नाहीत. एखादा माणूस जर गेला तर त्याचं पुढे काय करायचं रडण्याशिवाय दुसरं काही करत नव्हते. अशा वेळेला एक तरुण धावून जायचा आणि त्या तरुणाने त्यावेळी खांद्यावरती घेतलेली पताका आजही चालू आहे त्यांच्या वयाच्या 72व्या वर्षात. त्या मैतीचा कोणी नात्यातला असो होते. अनेक मैती अशा असतात की नातेवाईक येतात, हाताची घडी घालून दुरून पाहतात, कॉलर टाईट असते ती अजून टाईट करतात, दुरून फक्त पाहतात, आता किती वाजता होणार आहे सांगा, मला पुढच्या गाडीला जायचं आहे. पण आमचे मोहम्मदभाई रात्रंदिवस त्या ठिकाणी तळपतात. भाईंचे माझे राजकीय मतभेद अनेक आहेत, पण त्याच्या पलीकडचा माणूस आम्ही त्याच्यामध्ये शोधला आणि तुमच्या पुढे मांडलेला आहे. अमृत पराड 40 वर्ष भारतीय जनता पक्षाचं काम करतात, पण समाजासाठी काम करत आलेले आहेत. माझी त्यांची राजकीय व्हायची विचारधारा वेगळी आहे, समाजासाठीची जी भावना आहे त्या भावनेचा मी त्या ठिकाणी केलेला आहे. अशी काही आहेत. आमचे दादाभाऊ गावडे मातीतला साहित्यिक आहे. दादाभाऊ गावडे असतील, शिवाजी चाळक असतील, यांच्या त्या ठिकाणी मी मांडणी केलेली आहे. तिसरा भाग जो आहे सामाजिक स्पंदन, ह्या सामाजिक स्पंदनामध्ये लहानपणापासून आम्ही काही व्यक्तिमत्व पाहत आलेलो आहे.
मग कोणी राजकीय क्षेत्रातले आहेत, कोणी साहित्य क्षेत्रातले आहेत, कोणी वैचारिक क्षेत्रातले आहेत, पण यांच्यातला माणूस शोधण्याचं काम केलेलं आहे. आमचे आदरणीय ज्याचे आज माझं भाग्य आहे की ते अध्यक्षस्थानी आपल्याला लाभले आहेत, कराडहून प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत आणि पुन्हा कराडला जाणार आहेत तुमच्या माझ्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. पाटील साहेबांच्यातला माणूस आम्ही पाहिला. मग त्या कलेक्टरच्या चेअरमध्ये बसलेले साहेब आम्ही पाहिले, गव्हर्नरच्या चेअरमध्ये बसलेले साहेब आम्ही पाहिले, खासदार म्हणून असलेले साहेब म्हणून पाहिले, परंतु त्यांच्यामध्ये उंच आणि मातीमध्ये कधी अंतर पडले नाही. मातीतल्या माणसामध्ये त्यांच्यामध्ये कधी अंतर पडले नाही. माझ्या नवीन पिढीला आदर्श म्हणजे काय, यांच्यामध्ये आदर्श शोधा. पाटील साहेबांनी माझं पुस्तक त्यांच्यापर्यंत जाईपर्यंत माहिती नव्हतं की त्यांच्याविषयी मी त्याच्यामध्ये 4 शब्द लिहिलेले आहेत. आमचे उल्हासदादा, या शहराचं नेतृत्व केलेले प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण मोरे सर, तीव्रतेने मला त्यांची आठवण होती. सामाजिक सांस्कृतिक जाणीवा, माणसातला माणूस शोधण्याची जाणीव, कणव असलेलं हे नेतृत्व, आणि आम्हाला यांची माहिती पुढच्या पिढीला दिली पाहिजे. आदरणीय अशोकराव तापकीर, 1 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. मनवल्या हृदयाचा माणूस. हे माणसं आम्ही आठवली पाहिजेत, मांडली पाहिजेत, नवीन नेतृत्वालाही ती समजली पाहिजेत. आणि मग हे सगळे लिहिताना तुम्ही कोणीतरी म्हणून मी कमी होतो का, तुम्ही कमी नव्हताच. माझ्या दृष्टीला आज ते दिसले, उद्या दिसला योग आला तर मी आणखी लिहू शकतो. आणि हे सगळे लिखाणाची माझ्या प्रवृत्ती म्हणजे प्रेरणा देणारे माझे 2 मित्र या ठिकाणी आहेत. जून महिन्यामध्ये साहेब संदीप तापकीर माझे साहित्यिक मित्र आहेत त्या ठिकाणी, ते आणि योगेश काळजे आले. त्यांनी सांगितलं की आता बाद झालं, खूप वर्ष तुम्ही कामगार चळवळीत काम केलं, पत्रकारिता केली, लेखन केलं, पण व्हॉट्सअपवरती समाज माध्यमातून लिखाण करता ते बंद करा आणि पुस्तकाच्या रूपाने पुढे या. आणि ते लिखाण त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आपल्या पुढे मी सादर केलेलं आहे. अधिक घेत नाही, वेळ घेत नाही, परंतु माझी आजी, माझे वडील, माझे आई वडील, माझे चुलते, ह्या सगळ्यांचा जो संस्कार आहे, त्या संस्काराचं जे काही थोडंसं मला देता आलं, घेता आलं, त्यामध्ये मी मांडू शकलो, इतकंच मी आज या निमित्तानं सांगतो. अधिक वेळ घेत नाही. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खरं तर दोन्ही भूमिका मला पार पाडायला सांगितला, प्रस्तावना आणि वेळ वाचवण्याच्या दृष्टीने, तरी माझी अधिक वेळ घेतली असेल क्षमा मागतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.